माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा काढण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपद नसल्याने सुरक्षा काढण्याची शक्यता आहे। सध्या विजय वडेट्टीवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे। VIP सुरक्षेबाबत लवकरच गृह मंत्रालयाची या संदर्भात बैठक देखील होणार आहे। मात्र माजी विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवार यांची आता सुरक्षा काढली जाणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। VIP सुरक्षेबाबत लवकरच गृह मंत्रालयाची या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, सध्या विजय वडेट्टीवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे, मात्र त्यांच्याकडे आता विरोधी पक्षनेते पद हे नाही, त्यामुळे आता त्यांची सुरक्षा काढली जाणार अशी चर्चा रंगते। याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण सहसा एका ठराविक कालावधीनंतर VIP लोकांची जी सुरक्षा असते त्यांचा सुरक्षेचा एक आढावा गृह विभागातर्फे घेण्यात येतो। सहसा नवं सरकार स्थापन झाल्यानंतर या सुरक्षेचा आढावा आता लवकरच गृह विभागातर्फे घेण्यात येणार आहे। त्यामध्ये जे VIPs असतात त्यांना पुरवण्यात येणारी सुरक्षा किती कमी करावी किंवा कुठे वाढवावी या संदर्भात निर्णय घेण्यात येतो। आणि त्या अनुषंगाने आता माजी विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार, ते आता विरोधी पक्षनेते राहिलेले नाहीत, मात्र त्यांना Y दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबत एस्कॉर्ट आणि पायलट दोन्ही गाड्या असतात, त्यामुळे आता त्यांची सुरक्षा काढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। कारण ते सध्या माजी विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी पक्षनेते या पदावर नाही आहेत। विरोधी पक्षनेते पदावर असताना त्यांना ही सुरक्षा पुरवण्यात आलेली होती। त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार असतील त्यांनाही CRPF आणि महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा देण्यात आलेली आहे, मात्र तेही आता मंत्रिपदावर नाही आहेत। त्यामुळे त्यांची सुरक्षा कायम ठेवण्यात येते की बदलवण्यात येते, कमी करण्यात येते की काढण्यात येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये गृह विभागाची ही बैठक होणार आहे आणि त्यामध्ये ही रिव्ह्यू मीटिंग होणार आहे। या रिव्ह्यू मीटिंगमध्ये VIP लोकांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। त्यानंतर VIP लोकांच्या सुरक्षेवर निर्णय घेण्यात येईल। नक्कीच जितेंद्र, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। या संदर्भात बैठकीसंदर्भात वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद।